उन्हाळ्याची चाहूल लागताच थंड ताजेतवाने पेयाची आठवण आलीच पाहिजे. नमस्कार मंडळी, टेस्टी टेल्स मराठी या YouTube चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. मंडळी, उन्हाळा आला आहे आणि उन्हाळा आला की घाम आणि थकवा सोबतच घेऊन येतो. पण काळजी करू नका, या कडाक्याच्या उन्हात तुम्हाला कूल, एनर्जेटिक आणि फ्रेश ठेवण्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत 3 मॅजिकल समर ड्रिंक्स. त्यामध्ये मी सगळ्यात आधी बनवणार आहे वॉटरमेलन ज्यूस, त्यानंतर मी बनवणार आहे कुकुंबर ज्यूस म्हणजेच काकडीचे ज्यूस, त्यानंतर कच्च्या केळीचे ज्यूस. हे सगळ्यात शेवटी बनवू, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन प्रेस करायला पण विसरू नका, कारण जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओज पोस्ट करणार तर सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर मग ज्यूस बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण बनवूया वॉटरमेलन ज्यूस. तर वॉटरमेलन ज्यूस बनवायसाठी आपल्याला लागणार आहे वॉटरमेलन, काळा मीठ, साधा मीठ, त्यानंतर मी इथे घेतलेला आहे लेमन आणि आपल्याला लागणार आहे चाट मसाला. तर हे सगळे साहित्य आपल्याला वॉटरमेलन ज्यूस बनवायला लागणार. चला ज्यूस बनवायला घेऊया. तर सगळ्यात आधी मी वॉटरमेलन कट करायला घेत आहे. वॉटरमेलनचे पीसेस करून घ्यायचे. अशा प्रकारे वॉटरमेलनचे पीसेस करून घेते आहे मी. वॉटरमेलन शरीरासाठी खूप चांगलं असते, कारण यात भरपूर पाणी असल्यामुळे शरीर हायड्रेट असते, एनर्जेटिक फील होते आणि खूप छान असते. आणि हे पचायला खूप हलकं असते, त्यामुळे पचनक्रिया सुधारते, म्हणून हे समरमध्ये मोस्टली घेतल्या जाते. पीसेस छान कट करून झाले आहेत. आता मी इथे मिक्सरचं पॉट घेतलं आहे. आपण हे पीसेस यात घालूया आणि छान ज्यूस बनवून घेऊया. इथे मिक्सरमध्ये सगळे वॉटरमेलनचे पीसेस काढून घेतलेले आहे. आता आपण याचे ज्यूस बनवून घेऊया. हे बघा मंडळी, ज्यूस रेडी झालेला आहे. मी इथे बाउल घेतलेला आहे आणि चाळणी घेतलेला आहे. आता मी यात हे ज्यूस घालत आहे आणि छान चमच्याने गोल गोल करत त्याला गाळून घ्यायचं. परत यात मी थोडंसं पाणी घालत आहे आणि व्यवस्थित गाळून घेत आहे. अशा प्रकारे मी पूर्ण गाळून घेतलेला आहे. हे बघा मंडळी, ज्यूस रेडी झालेला आहे. आता आपण या ज्यूस मध्ये बाकीचे साहित्य टाकूया. सगळ्यात आधी मी इथे लेमन स्क्वीजर घेतलेला आहे आणि अर्धा लिंबू आपण यात घालूया. अर्धाच लिंबू घातलेला आहे मी. त्यानंतर आपण घालूया चाट मसाला. यानी चव खूप छान येते. त्यानंतर काळा मीठ, आणि चवीनुसार साधा नमक. आता याला छान मिक्स करून घ्यायचं. ज्यूस रेडी झालेला आहे. आता आपण याला सर्व करायला घेऊया.
वॉटरमेलन ज्यूस आपला झालेला आहे. आता आपण दुसऱ्या रेसिपीकडे वळूया आणि ती म्हणजे काकडीचे ज्यूस. तर आता आपण बनवूया काकडीचे ज्यूस. त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. तर काकडीचे ज्यूस बनवायसाठी साहित्य आपल्याला लागणार आहे. मी इथे 3 काकडी घेतलेले आहे, मीठ लागणार आहे आणि लेमन. आपण आता ज्यूस बनवायला घेऊया. तर आता मी इथे काकडी कापायला घेत आहे. मोठ्या मोठ्या पीसेस मध्येच कापायचे आपल्याला, कारण आपल्याला ज्यूस बनवायचा आहे म्हणून. आणि ह्या काकडीचा आपण केस बनवून घेऊया. तर याचे एंड्स कापून घेऊया. आता हे आपण मिक्सर मधून काढून घेऊया. मी इथे मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे. त्यात आपण हे जे काकडीचे पीसेस आहेत ना ते यात घालूया आणि याला छान ज्यूस बनवून घेऊया. काकडीचे ज्यूस झालेला आहे बघा, थोडं घट्ट झालेलं आहे. यानंतर आपण यात पाणी घालून घेऊया. तर त्याआधी आपण काकडी ही किसून घेऊया, म्हणजे किसलेली काकडी त्यामध्ये टाकलं की मस्त वाटते. तर मी इथे काकडी किसून घेत आहे. सगळ्यात आधी अशा प्रकारे काकडी किसून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे. जसं वॉटरमेलन मध्ये भरपूर पाणी असते ना, तशाच प्रकारे काकडीमध्ये पण भरपूर पाणी असते. तर यामुळे कसं ना शरीर हायड्रेटेड असते आणि समरसाठी बेस्ट असते. आणि हो, ज्यांना ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे, पोटाचा प्रॉब्लेम आहे, अन्न नीट पचत नाही, त्यांच्यासाठी काकडीचे ज्यूस बेस्ट आहे. रोज घेतलं तरी चालेल. अशा प्रकारे काकडी इथे किसून झाली आहे. आता आपण ज्यूस बनवायला घेऊया. तर इथे काकडीचे ज्यूस आपण बनवायला घेत आहोत. तर जे मी इथे मिश्रण केलेलं होतं ती मी ह्या गाळणीतून गाळून घेत आहे. थोडंसं पाणी घालत आहे. आणि याला चमच्याने छान गोल गोल करत छान पूर्ण गाळून घ्यायचं अशा प्रकारे. परत थोडंसं पाणी घालत आहे मी. छान असं गाळून झालेलं आहे. आता आपण यात घालूया चवीपुरतं मीठ. त्यानंतर पूर्ण 1 लेमन छान पिळून घ्यायचं यात, यानी फ्लेवर खूप छान येते. त्यानंतर आपण हे जे किसलेलं केलं होतं ना ते घालून घेऊया अशा प्रकारे. यानी टेक्स्चर खूप छान येते आणि काकडीचे ज्यूस प्यायला मज्जा येते. थोडं सब्जाच्या बिया टाकूया. सब्जाच्या बिया खूप छान असतात शरीरासाठी, यानी पोट नीट साफ होते. तर अशा प्रकारे काकडीचे ज्यूस रेडी झालेला आहे. काकडीचे ज्यूस झाला आहे. आता आपण बनवूया कच्च्या आंब्याचे ज्यूस. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. कच्च्या आंब्याचे ज्यूस बनवायसाठी आपल्याला लागणार आहे 1 कच्चा आंबा, अर्धा चमचा जिरे पावडर, चाट मसाला, 2 ते 3 टेबलस्पून साखर. जर का तुमचा आंबा जास्त आंबट असेल तर साखरचं प्रमाण वाढवा. काळा मीठ घेतलेला आहे आणि साधा मीठ जो आपण रेग्युलरली वापरतो ना तोच. तर हे सगळे साहित्य आपल्याला
कच्च्या आंब्याचा ज्यूस बनवायसाठी लागणार आहे. तर सगळ्यात आधी आपण कच्चा आंबा सोलून घेऊया. तर मी आंबा सोलायला घेत आहे. अशा प्रकारे सोलून घ्यायचं. कच्चा आंब्याचे ज्यूस शरीरासाठी खूप फायदेशीर असते, कारण उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप घाम वगैरे येते ना, त्यामुळे शरीरातलं पाणी आणि मिठाची कमी होऊन जाते आणि हे त्याला भरून काढते. म्हणून कच्च्या आंब्याचं ज्यूस घेणं खूप छान आहे. आणि ज्यांना थकवा वगैरे येतो ना, त्यांच्यासाठी तर बेस्ट आहे. अशा प्रकारे पूर्ण आंबा छान सोलून घ्यायचं. हे बघा, आंबा छान सोलून झालेला आहे. आता आपण याची बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे, म्हणजे मिक्सर मध्ये त्याचं चांगलं ज्यूस होईल म्हणून. तर अशा प्रकारे आंबा छान कापून घ्यायचा. आता आंब्याचे बारीक बारीक पीसेस करून घेऊया. अशा प्रकारे आंबा कापून घेऊया. कच्च्या आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, म्हणून समर मध्ये याचं ज्यूस नक्की घ्या. अशा प्रकारे बारीक बारीक पीसेस करून घेतले आहेत. हे राहायला वाटते. आता मी इथे मिक्सरचं पॉट घेत आहे, त्यामध्ये आपण हे पीसेस घालून घेऊया. आंब्याचे पीसेस मी सगळे मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेतले आहे. आता आपण थोडंसं पाणी घालूया. त्यानंतर साखर. मी इथे 2 ते 3 टेबलस्पून साखर घेतलेली आहे आणि याला छान मिक्सरमध्ये वाटून घेऊया. हे बघा, आंब्याचा छान ज्यूस बनून झालाय. आता आपण याला चाळणीने गाळून घेऊया. परत पाणी घालते मी इथे आणि छान मिक्स करून त्यात घालून घेऊया. आणि याला चम्मचनी छान हे करून घेऊया. अशा प्रकारे ज्यूस छान रेडी झालेला आहे. परत याला डायल्यूट व्हायसाठी मी परत इथे पाणी घालत आहे. थोडासा पल्प राहिलेला आहे, हे आपण चटणीमध्ये वगैरे यूज करू शकतो. हे फेकायचं नाही. तर सगळ्यात आधी मी इथे घेत आहे मीठ. मीठ हे आपलं रेग्युलर आहे, जे आपण रेग्युलर बेसिसवर भाज्यांमध्ये वगैरे यूज करतो ना, तेच मीठ आहे. त्यानंतर मी घेत आहे काळं मीठ. काळ्या मिठाने चव खूप छान येते, म्हणून मी ते काळं मीठ घालत आहे. त्यानंतर जिरा पावडर घेत आहे. जिरा पावडर झालं की चाट मसाला. आता मी इथे सब्जा बिया टाकून घेत आहे. आणि हे छान नीट मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे आणि इथे आपलं आंब्याचा ज्यूस रेडी झाला आहे. चला आता सर्व करायला घेऊया. तर मंडळी, 3 मॅजिकल ड्रिंक्स आपले इथे रेडी झाले आहेत.
तुम्ही बघू शकता, दिसताय ना मस्त, म्हणजे पाहताच फ्रेश वाटायला लागलंय. तुम्ही पण हे घरी नक्की ट्राय करा. लिंब महाग झाले आहेत, पाहुणे आले की त्यांना नक्की हे सर्व करा. जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.